नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज विविध संस्था आणि संघटनांकडून त्यांना अभिवादन आणि श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. बघत रहा बातमी शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवरती. श्री योगी अरविंद वाचनालय नरखेड, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ग्रंथालय वाचनालय गणेश पेठ नागपूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय कुही तिरपुडे ग्रंथालय नागपूर, उत्कर्ष वाचनालय मोठा इंदोरा, ग्रामपंचायत दौलामेटी, भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय, बौद्ध हक्क परिषद, बौद्ध समाज एकता परिषद, बसप्पा आणि अशा विविध संस्था संघटनातर्फे चैत्यभूमी दादर येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर व प्राध्यापिका अंजली आंबेडकर यांनी सुद्धा अभिवादन केले. बौद्ध हक्क परिषद हिंगणा येथे देखील विविध संस्था आणि संघटना यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त तिथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माला अर्पण करून अभिवादन केले. भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय व कनक खुशी न्यूज चॅनल येथे देखील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे वाणाडोंगरी येथील प्रज्ञा ज्योती बुद्ध विहार येथे महातेरो भदंत जिनानंद व महातेरो भदंत अण्णास्वामी यांच्या नेतृत्वामध्ये कॅन्डल रॅली काढण्यात आली. या शांतपूर्ण कॅन्डल रॅलीमध्ये वाणाडोंगरीतील बरेच उपासक आणि उपासिका सहभागी झाले होते. प्रबुद्ध भीमसागर बुद्धविहार महाजनवाडी येथे सकाळी बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यासोबतच महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला सुद्धा माल्यार्पण करण्यात आले आणि सायंकाळी 6 नंतर प्रबुद्ध भीमसागर बुद्धविहार येथून कॅन्डल रॅली काढण्यात आली. या कॅन्डल रॅलीमध्ये मोठ्या संख्येमध्ये परिसरातील उपासक आणि उपासिका सहभागी झाले होते. ही कॅन्डल रॅली प्रबुद्ध भीमसागर बुद्धविहार महाजनवाडी येथून निघून बौद्ध हक्क परिषद हिंगणा येथे पोहोचविण्यात आली. यावेळी सुधाकर बेनले, राजेंद्र कांबळे, दिघाडे साहेब, गानार साहेब, मेश्राम साहेब, बांगर साहेब, वाकडे सर, गौतम पुतुल, नागो वानखेडे, प्रतीक वानखेडे, सुरेश सातपुते, चंद्रमणी पोपरे, प्राध्यापक दीपक रामटेके, बुलकुंडे साहेब, दीनानाथजी वाकडे, विनोद वानखेडे, अशोक डुले, चंद्रमणी पोपरे मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते. अभिलाष कांबळे, त्याचप्रमाणे नितीन बेनले आणि गानार साहेब, प्रवीण लोणारे असे उपासक आणि उपासिका या कॅन्डल रॅलीमध्ये सहभागी झालेले होते. त्याचप्रमाणे बसप्पाचे हिंगणा विधानसभा अध्यक्ष महेश वासनिक, बौद्ध समाज एकता परिषदेचे सुरेश मानवटकर, स्वप्नील दवडे, भीमराव तूल, बंडू वानखेडे, संजय मोहन, बबनराव फुलझिले, अरुण भगत, भीमराव फुलझिले, निर्धन वासनिक, शीतल मंडपे, आनंद मेश्राम, गजानन पाटील, कांबळे साहेब, झिलपे साहेब, प्रकाश मनोटकर, प्रमोद डुले, आकाश शेंडे, श्रावण गोस्वामी, प्रणय आडकिने, आदर्श आडकिने आणि प्रशांत दिवे सहभागी झाले होते. कॅन्डल रॅलीमधील सर्व सहभागी उपासक आणि उपासिका यांनी आपल्या हातातील कॅन्डल बौद्ध हक्क परिषद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर स्थापन केल्या होत्या. बौद्ध हक्क परिषद हिंगणा येथे पोहोचल्यानंतर त्याचप्रमाणे हिंगणा वाणाडोंगरी येथील शासकीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथील
मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झालेले होते. यांनी सुद्धा आपली कॅन्डल रॅली बौद्ध हक्क परिषद येथे वसतिगृहापासून काढून बौद्ध हक्क परिषद पुतळा परिसरापर्यंत यांनी ही कॅन्डल रॅली रात्री काढलेली होती. आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार दलित उपेक्षित पीडित जनतेला माणुसकीचं जीवन ज्याने प्रदान केलं त्या महामानवाचा आज महापरिनिर्वाण दिन 68वा महापरिनिर्वाण दिन त्या निमित्ताने आज आपण श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन बौद्ध हक्क परिषदेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आपण सर्वांच्या उपस्थितीत आपल्याला बुद्धवंदना ग्रहण करायची आहे. तरी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी उभे राहून सामूहिक रीतीने बुद्धवंदना ग्रहण करावी. यावेळी बौद्ध हक्क परिषदचे अध्यक्ष नामदेवरावजी भगत, तेजरावजी मोहन, भीमराव मोडक, विजय मोहन, फुलचंदजी सेलकर, राजेंद्रजी कांबळे, प्राध्यापक दीपक रामटेके, दीनानाथजी वाकडे, डॉक्टर अतुल लामसंगे उपस्थित होते. यासोबतच मोठा भीमसागर उपासक आणि उपासिका हिंगणा तालुक्यातून उपस्थित झालेले होते. शेवटचा दिवस ठरला. त्या दिवशी त्यांची दिनचर्या झाल्यानंतर त्यांना जे कार्य करायचं होतं त्यांनी ते कार्य सुरुवात केली. ते आपल्या डायनिंग रूममधून आपल्या पुस्तकाचा जो ते लायब्ररी होती त्या लायब्ररीत गेले. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.